हृदयाचा फोडू नको. अरे रागीत तुझा पिता आनंद मारकयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीची घरी कुणाच्या जाऊ नको. तुझ्या कोणाच्या घरी गेला नाही तर ताकद काय कोणाची तुझ्याबद्दल माझ्याबद्दल तक्रार आणली म्हणून घरातच थांबायचं म्हणे. लालाने घरात सुद्धा खोड्या केल्या. घरातल्या खोड्या ज्यावेळेला यशोदाला त्याच्या लक्षात आल्या त्यावेळेला यशोदा माता म्हणते बाहेरच्या तक्रारी बरोबर होत्या. मी याची बाजू घेत होती त्यांना न वाटलं. घरात तर एवढ्या बाहेर एवढा असेल म्हणून याला कडक शिक्षा केली पाहिजे. घरातही राहू द्यायचा नाही म्हणून यशोदा माता विचारते लाला हे लाला हे काय गाई तुझे मित्र करतात काय रे. म्हणजे गाई चालतात. असं तुला सुद्धा त्यांच्या बरोबर गाई चालायला जावं लागेल. आईचा डाव समजला बर का. आई आपल्याला घरातही राहू देत नाही. ठीक आहे भेटतो माझ्या मित्रांना. तुम्ही गाई घेऊन सारी गोपाळ आई भेटतो माझ्या मित्रांना. आणि मग उद्या जाईन आणि राणा सरे घेऊन उद्या उद्या कशाला. आजचा उद्या का उद्याचा उद्या का परवाचा उद्या. आता मी म्हणे जायचं असेल तर निघतो पावा घोगडी घेऊन पावा घोगडी घेऊन तिकडे माझ्या मित्रांना आनंद देण्यासाठी खेळता 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 12 वाजून 20 मिनिटं झाली. खेळाचा आनंद मिळवला. गोपाळ मंडळी म्हणतात देवा 8 दिवस झाले बाबाने आमची काही किव येते की नाही. अरे भक्तीची तर मोठी भूक आहे पोटामध्ये पण खाण्यावर कर्माचं ओझ आहे देवा. खाणे भार पोटी भूक काय भूका लागल्या तर तुम्हाला म्हणे मग चला वळू गाई आणले का न्यायामुळे हो आणा पाहू माझी आई कशी पाहिजे. त्यांनी पाप पुण्य मिश्रित होती देवाची शुद्ध होती. देव म्हणतो की माझ्या न्यायासारखी पाहिजे बर का. घरी जा आणा नसेल आमच्या घरी तर चोरी करा आम्ही त्याचा पाप करणार नाही. आणि तूच दिली आम्हाला कशाला दोष पाहते. मग तेव्हा द्यायला नको पाहिजे होती. तू एकत्र कर सगळ्या कानोबा तुझी घोंगडी माझी गादी वाघुली रे. तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी एकत्र करा. भक्तांचा ऐकवत केले ऐकवत त्याला आपण काला म्हणतो. काला जीवब्रह्म ऐकायचा हरिनामाचा आणि आता मिळेल आपल्याला दैवताचा. असा आनंद कुठेच नाही. हा कसं वळा स्वर्गी नाही वैकुंठी तो कुठेच नाही का. कुठेतरी आहेच ना विशेष विशेष
माझा ज्ञानराज गोपाळांशी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली वामे पांडव वस्त्रुण कवलम मध्ये सपरिसरतो हास्य नर्म विश्वई स्वर्गे लोके विशति भोजो यज्ञ भोपाल केली गोपाल कृष्ण भगवान